आणि शरद पवार आज बारामतीमधल्या दुष्काळी गावांचा दौरा करणार आहेत। उंडवडी, सुपे आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागांचा शरद पवार दौरा करणार आहेत। थोड्याच वेळात बारामती तालुक्यातल्या उंडवडीमध्ये शरद पवार पोहोचणार आहेत। जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत बारामतीमधनं। जयदीप, हा दौरा कसा असेल शरद पवार यांचा आणि कुठे कुठे जाऊन, म्हणजे निवडणुकीसाठी उमेदवार दोन्ही पवार घराण्यामधलेच आहेत, त्यामुळे कुठे कुठे जाऊन कशा भेटीगाठी घेतील आज शरद पवार? यंदा नक्कीच खरं तर आपण बघायला गेलं तर यंदाच्या वर्षी जे आहे ती पावसाने दडी दिली होती, त्यामुळे बारामती असेल, बारामती लोकसभा मतदारसंघातच जे आहे तो मोठ्या प्रमाणात जे आहे ती पाण्याची दुर्भिक्ष जे आहे ती अवस्था झालेली आहे। आणि आज शरद पवार जे आहेत ते बारामती आणि पुरंदरमधल्या जिरायती भागाचा दौरा करणार आहेत। त्यामध्ये जी सुरुवात आहे ती उंडवडीमधून करणार आहेत आणि त्यानंतर सुपे असेल बारामती तालुक्यातील, त्यानंतर पुढे शरद पवार जे आहेत ते पुरंदरमधल्या रिसे, पिसे, राजुरी या गावांचा दुष्काळी जे आहेत तो दौरा करणार आहेत। मी सध्या आहे बारामतीतल्या उंडवडी या गावामध्ये आणि आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करूयात। नेमकी आजची पाण्याची परिस्थिती काय आहे काका? पाण्याची परिस्थिती नाहीच आहे आता, पाणी नाहीच आहे आता सध्या, प्यायलाच नाही। टँकर येतो तेव्हा पाणी पितात। आज साहेब या ठिकाणी येतात, ते काय अपेक्षा आहे तुमच्या साहेब? पाण्याची काहीतरी सोय करावं, चारे सोय करावं लागेल तर जनावर टिकतील, नाही टिकणार नाहीत। पाणी कसं विकत मिळतंय का? विकत मिळते। 80 रुपयाला 500 रुपयाची टाकी, बॅलर 500 लिटरची। ही टाकी जनावरांकरता पिण्याकरता लोक घेतात विकत, टँकर, खाजगी टँकरवाल्याकडून। आता 2-3 दिवस झाले टँकर चालू झाले सरकारी। ह्याच्या अगोदर टँकर मुक्त गाव म्हणून तालुका म्हणून असं डिक्लेअर केलं होतं अजित दादांनी, मान्य दादांनी। त्यामुळे गाव पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत दाखलेच दिले नाही, म्हणजे पंचायत समितीकडे हीच मागितलं नाही, पाण्याचा तुटवडा आहे म्हणून दाखवलंच नाही। ज्यावेळेस आता निवडणुका लागल्या त्यावेळेस लोकांनी ओरडा केली, त्यावेळेस आता टँकर चालू झाली। आपल्यासोबत अन्य काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। साधारणतः किती दिवसांना पाणी येते आणि याच्यामध्ये आता सध्या शेतीचे पाण्याची अवस्था काय? माझं गाव कारखेल म्हणून आहे, तर हा आमचा पट्टा जिरायत पट्टा आहे। तर इथं परिस्थिती अशी की जर कॅनलचं पाणी आलं तरच आम्हाला फायदा होतो। मध्ये कॅनलचं पाणी आलं त्यामुळे आत्ताची जी पिकं आहेत ती पिकं निघाली आमची, त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे। इथे शेतीपेक्षा पशुपालन हा व्यवसाय आमचा जास्त महत्त्वाचा आहे। तर इथं जर आता पाणी सुटलं तर मग आम्हाला कुठेतरी आत्ता सध्या पाणी नाही आहे, आता विहिरीला पण पाणी नाही आहे कारण दुष्काळ आहे, आणि कॅनललाही पाणी आता सुटलेलं नाही आहे, पण सुटलं पाहिजे। सर्व शेतकरी चारा छावणीची मागणी करत आहेत आणि टँकर आता चालू झालेत, पण अजून त्याची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे कारण लोकांना प्यायला पाणी पुरत नाही आहे। तर आपण बघू शकतो हे जे आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत आणि या समस्या संपूर्ण ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी शरद पवार जाणार त्या ठिकाणी भासत आहेत आणि त्यामुळे शरद पवार जे आहेत ते जिरायती भागाचा आता दौरा करतील। पुढच्या काही वेळामध्ये या गावामध्ये शरद पवार पोहोचतील आणि या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतील। ज्ञानदा, राज्यातल्या बऱ्याच गावांमध्ये ही परिस्थिती आहे की निवडणुकांची धामधूम सुरू आहे, परंतु दुष्काळाच्या उंबरठ्यावरती अनेक गावं उभी आहेत, पाणी मिळत नाहीये। त्याच्याकडे मात्र राजकारण्यांचं किंवा प्रशासनाचं फारसं लक्ष जाताना दिसत नाहीये। अशाच काही गावांच्या भागांचा आज शरद पवार दौरा करतील। जयदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।